फिर आधा घंटा चलेगी ना तो जल्दी बना पड़े. तर हे काय स्वागत आहे तुमचं रोहित आणि प्रज्ञा युट्यूब चॅनलवर. तर मी आज करणार आहे क्रांतीची गेट रेडी विथ मी. चला मग मी मेकअप करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी तयार होते. आज आमच्या इकडचं बांध द्यायचं आहे. आता किती वाजले? 2:30 वाजले. मग मी आता रेडी होते. सगळं घरचं काम आवरलं आहे मी. चला आता लावूया पहिले. अरे कॅमेरा गेला. तर आता पहिला लावूया आपण मॉइश्चरायझर. माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे म्हणून मी लाईट मॉइश्चरायझर यूज करते. मध्ये खूप नाहीतर मी जास्त तेलकटवाला ते मॉइश्चरायझर असताना ते लावते ना मी, तर मला लय पिंपल येते आहे. तर आता आपण लावूया आपला प्रायमर घेते मी इकडे. भरभरून प्रायमर यूज करते मी, कारण की मला लय पिंपल्स येतात म्हणून. ते माझे जास्त ओपन पोर्स आहे ते त्याला दाखवून घेते. मस्तपैकी स्प्रेड करून घेते मी. परत चेहऱ्यावरून लावून घेते इकडे. मी मेहंदी लावली होती, कशी पण लावली आहे. रात्री अंधेऱ्यामध्ये लावलंय मी. काय 1 वाजता मला आठवण आली होती मेहंदी लावायची. 1 वाजता उठले मी लावला मग मेहंदी. तर गाईज प्रायमर लावून झालं आहे. तर गाईज आता मी लावते आपला फाउंडेशन. हे लेक्मेचं आहे 925 CC एरी माउस फाउंडेशन यूज़ करते मैं गाइस, कारण कि बहुत अच्छे से वो ये होता है. हाथ से ही ज़्यादा अच्छे से स्प्रेड होता है. लय जास्त लागलं वाटतंय, एवढं पण नाही लावत. तर गाइस हे मी मस्त स्प्रेड करून घेते. माझ्याकडे लय ब्लेंडर्स आहे, पण हे हातानंच छान लागते म्हणून मी हातानेच लावते. ते लिक्विडवाला फाउंडेशन असतं ते ना, ते ब्लेंडरने लावायचं मग ते छान ब्लेंड होतात. मी माउसच यूज करते, कारण की माउसेस मला आवडते जास्त. फाउंडेशन लिक्विडवाला जास्त नाही आवडत मला. हे केकी पण नाही होत आणि असं ब्रेक पण नाही होत फाउंडेशन. हे छान आहे खूप. माझी ऑइली स्किन आहे तर बसतंय, हे नीट बसतंय एकदम. तुम्ही बघा इकडे किती भारी दिसतंय. इकडे लागलंय वाटतं जास्त नाही, ते माझे टकलंच गोर आहे. हां तर गाईज हे बघा मी किती थोडं हलका पिंपल दिसते, तर हे नॅचरल दिसते ना. एवढं पण मतलब पूर्ण पुट्टीसारखं मी भरते नाही. दिसू द्या, नॅचरलच छान वाटतंय. थोडंच फाउंडेशन लावते मी, जास्त नाही लावत म्हणून टिकतंय माझं मेकअप. चला हे बंद करून ठेवते. आता मी लावणार आहे आपलं. गाईज मी तुम्हाला एक गोष्टी सांगू का? मी ते शीला मावशीचं लग्नाला गेले होते ना, तर मी तिकडे मेकअप करत होते वरती. आणि नंतर मी घरी आल्यावर मला माहिती पडलं की माझं ना ते लिपस्टिक आणि ना माझे व्हाईट काजल चोरी झालं आहे. ते मेकअप आर्टिस्ट होती एक, तिने माझा चोरी करून घेतला. जाऊ द्या, मी नावच नाही घेते ते मेकअप आर्टिस्टला, पण त्यांनी माझा मेकअप चोरी केला. मला लय राग आला होता, पण जाऊ द्या, काहीतरी मजबुरी असेल तिची पण. तर गाईज मी आता कंट्रोल करून घेते इकडे. लय महागाची माझी लिपस्टिक होती, ती चोरी करून टाकली. जाऊ द्या आता तुम्ही कोण नाही तर कमेंटमध्ये सांगणार की कर्म आहे, हे एवढंसं कर्म असतं का? मतलब सामान चोरीला गेलं तर ते कर्म असते का? तर गाईस मी हे आपला ऑन टूर करून घेते. कसं दिसतंय हे तुम्ही सांगा. इथे थोडं व्हाईट पावडर लावून घेते. नाक शेपमध्ये दिसतंय का?
इकडे पण करू का कंट्रोल? मला नॅचरलच ठेवायचं आहे म्हणून मग मी इकडे नाही करत. जाऊ दे. इकडे नाही करते मी, असंच ठेवते. आता मला लावायचं आहे ब्लशर. ब्लशर कोणता लावू? पिंक लावते. जास्त झाला का पिंक? गाईज मला पिंपल्स येतात ना, मग ते पिंपल असं मी बेगर मेकअपचा असते ना, तर माझं ते चिक्स आहे ना, तर असंच दिसतंय ब्लशर सारखंच, कारण की ते लाल लाल होऊन जाते इकडे. मला आवडत नाही असं जास्त लाल, कसं तरी वाटतंय, मग जास्त नाही करत मी. पिंक थोड़ा कम करते, ये जास्त झालं आहे. अरे बहुत ज़्यादा हो गया ना, कैसे कम करूँ इसको? गड़बड़ हो गया गाइस, गड़बड़ हो गया, बहुत ज़्यादा ही पिंक हो गया. बराबर गाइस, अभी बराबर दिख रहा है. तर गाइस आता मी लावते हायलायटर. बघा गाइस कसं ग्लो आला हायलायटर लावल्यानंतर. गाइस तुम्ही म्हणत असेल की एक ही ब्रश यूज़ करते ती. एक ही ब्रश है मेरे पास, एक ही ब्रश से सब मेकअप करती हूँ. नंतर घेईल मी, जब ज़्यादा पैसा आ जाएगा तब उड़ाऊंगी पैसा गाइस. अभी पैसे नहीं है तो वो कैसे उड़ाऊँ? घर बन जाएगा ना गाइस, तब पैसा ही पैसा बचा रहेगा बहुत. कितना भी उड़ा सकते हैं, जास्त नाही घेत मी. आला का ग्लो गाइस? दिसतंय का आता मी छान? गाइस मी इकडे पण कंट्रोल करून घेऊ का? थांबा, मी इकडे पण कंट्रोल करून घेते. तर गाइस मी पहिले कशी दिसत होते आणि आता पिंपल दिसतंय का माझं? थोडं थोडं दिसतंय ना इकडे. एकच आलंय गाइस हे मला पिंपल. बाकी पिंपल्सचं जे आहे ना, इथेच ते सगळे डाग आहे पिंपलचे. की गावाकडे आल्यानंतर मला पिंपल्स खूप कमी झाले. ये ना आईचं खाली ते काळा काळा झालं, ते आता मी झाकणार आहे. गाइस हे ब्रशचे ना जे मी यूज केलेलं ते मी असं हाताला असं करून पुसते, मग यूज करते. जास्त पैसे नाही आहे गाइस जास्त मेकअप घ्यायला, नंतर घेऊ जास्त पैसे आल्यावर. ॲडजस्ट करा तुम्ही आणि मी पण ॲडजस्ट करते. तुमच्याकडे जे ब्रश असेल तुम्ही ते यूज करा. तुमच्याकडे तर जर ब्रश असतील ना, तुमच्याकडे एकच आहे. तर गाइस खाली जे काळा काळा होता इकडचं दिसतंय ना जास्त, इकडे लागते. इकडे तरी पण जास्त दिसते, इकडे कमी आहे. गाइस डोळ्याला पाणी आला. ओके, ते काळा काळा आता झाकला. आता आयशॅडोची बारी आहे गाइस. सिंपल आयशॅडो करणार मी, एवढं जास्त नाही करणार. हे आपला थोडा डार्क ब्राऊन घेते मी, इकडे लावायचं मला. तुम्हाला दिसतंय का?
तर गाईस कसं दिसतंय बघा. थोडंसंच केलं, आता अजून करायचं आहे. तिकडे मी डार्क पिंक लावली आहे, इकडे जास्त झालं. कॅमेऱ्यामुळे दिसतंय की काय माहिती. नाही बरोबरच आहे. हे इकडे जास्त लाईट येते आणि इकडे थोडं लाईट येत नाही म्हणून असं दिसतंय. दोन्ही बरोबरच आहे, आरशामध्ये बरोबरच दिसते. आता मी हे ग्लिटर लावते. तर गाईज आय मेकअप बघा इकडे मी केलं आहे. तर लायनर लावू की नाही लावू ते फक्त थोडंसं असं काळा काळा करून टाकते. गाई जे काळावाला जो काळावाला आय शॅडो आहे ना, ते मी लायनर सारखं थोडंसं स्प्रेड करते हलका, कारण की ते खूप छान वाटतं. थांब मी तुम्हाला लावून दाखवते. हे बघा, थांब हे सगळं बंद होतं. हे बघा. तर गाईज आता आय शॅडोची बारी आहे. आय शॅडो नाही, आय लायनर. तर मी आय लायनर लावून देते. आय लायनर नाही, मस्करा. मस्करा गाईज, मस्कराची बारी आहे. मला काय झालं काय माहिती. अरे खोल ना. चला आपण मस्करा लावून घेऊ आता. ओ अरे गाईस नाही लक्ष सुकू द्या. आता ते मी साफ करते. ओलं झाल्यावर ते पसरतंय गाईस. बघा हाताला लागलं. मला मस्कारा ना लय आवडते. फेवरेट वस्तू इज मस्कारा. हेच मला काय झालंय ते खालीच लागते बघा. इकडे लागलंय, मी थोडं खाली पण लागलंय. गाईज आम्ही परवा आलो होतो आणि परवा थोडासा आराम केला. घरची साफ केली, थोडीशी साफसफाई केली, मग थोडा आराम केला. मग मी काल कपडे धुतलेले, ढेर सारे कपडे धुतले, तरी पण मी आराम नाही केला. एवढं लय थकले मी, म्हणून मला असं थोडीशी मिस्टेक होती आहे हे करायला. आणि आज संक्रांत आला, भांडे पण लय घासायचं आहे. भांडे पण परवा आले होते तर थोडेसे भांडे घासले होते आणि आता लय भांडे घासायचे.
पुरे रॅक मधलं भांड आहे ना ते सगळं घसायचं. आता मला लय काम आहे जरा, म्हणून मला आवडत नाही एवढा दिवस. कधीची मी घरी यायचा वाट बघत. झाला गाईज आता मस्करा लावून. गाईज मी आयलाइनर लावू की नाही लावू? नाही ना, गरजच नाही पडते. दिसतच आयलाइनर सारखं डोळे. लाईट गेली, हुर्रे. जाऊ द्या, गेली तर गेली, काय करू आता. गाईज आपला हे खाली लागला होता बघा, ते मी कपड्याने पुसते, ते साफ होते. गाईज कधी पण असं खाली लागलं ना तर ते सुकल्यानंतरच काढायचं, मग ते असं खाली पसरवत नाही, निघते एकदम आरामात. निघला, काल पण नाही झाला. सुकल्याच्या नंतर मी पुसले ते, मग ते काळा नाही होत. मग थोडंसं मी थोडंसं ते कॉम्पॅक्ट पावडर लावते खाली. आयशॅडोच म्हणते कधीची मी, असं पावडर लावते खाली. गाईज हे थोडीशी मी स्मोकी आय मेकअप केला आहे बघा, वाटतं एकदम मला. हे आता काय राहिलं आहे आपला, लिपस्टिक राहिली ना. किती पटकन झाला ना मी का. मला वाटतंय असं की तुम्हाला पण असंच वाटतंय. ते आपला लिप लायनर कुठे गेला. गाईज मी आज फक्त ते ठेसा आणि बाजरीची भाकर बनवली होती. लाईट आली. इकडे आपला लिप्स, आता ते लावते मी. डोळ्यानं दिसते गाईज मी. ते आता झालंय माझं. गाईज हे माझं फेवरेट शेड आहे लिपस्टिकचं, मला खूप आवडतं हे. गाईज मी दरवेळेस हे शेड लावते लिपस्टिकचं. कसे दिसते गाईज मी. तर मी हे थोडंसं चेंज करते कारण की ते जास्त मॅच झालं इकडं. ही रेनेचं लावते लिपस्टिक. रेनी. कसे दिसते गाईज. तर गाईज मेकअप झाला आहे माझं. आता बाकी राहिला हेअरस्टाईल आणि साडी घालायच्या. तर पटकन तयार होऊन घेते मी. चला गाईज, हे वाली बिंदी छान वाटते की थांबा मी हे लावून दाखवते तुम्हाला. मोठी वाली थोडीशी निघतच पण नाही. हे वाली बहुत ज़्यादा बड़ा हो गया. कमेंट मध्ये सांगा गाईज कोणती छान दिसत होती माझ्यावर. खुशी म्हणते ही छान वाटते, मग हेच लावते मी. खुशीच टाकते. हां, ही छोटीशी छान वाटते, मोठी पण नाही रे बाबा. सिंदूर लावते. जास्त नाही लावत गाईज. काजळ लावू नाही, कॅन्सल काजळ. गाईज लाडूची बांगड्या बघा, छोटी छोटी. ही माझी मोठी, हे लाडूची आहे आणि माझी आहे. तर गाईज आता भेटूया तुम्हाला साडी घालल्यानंतर. गाईज काकू आले इकडे. आमचं झालं आहे हे करून. काय खूप हल्दी कुकू झाली आमची. माई पण आले, आशीर्वाद घेतला. वाकडं मागायला सिंदूर लावलाय. तुमच्या इकडे तीळ खात आहे. मी अजून तयारच होत होते आणि सगळेजण आले मला हे लावायला कुंकू आणि तिला दिला आणि मी साडी घातली. प्रज्ञाची साडी घालून झालेली आहे आणि प्रज्ञाला वापस थोडस तयार व्हायचंय. छान दिसते तुम्ही पण. माई पण छान दिसतेय, सिद्धी पण छान दिसते. लाडू काहीच तयार नाही झाली, मीच नाही केलं तिला तयार. आमचे शेजारी बाई लोक पण तयार होऊन आलेले आहे इकडे. चला तर गाईस, माझी सासूबाईंनी बघा काय पाठवलं इकडे. बिंदी एवढी मोठी. मला कोणती आवडली? मला ही वाली आवडली, कलरफुल आहे. तर गाईस, माझा लुक कसा वाटला तुम्हाला? लुक बघितलाय का त्यांनी? मला काय माहिती. आता खराब झाला लुक. खराब नाही, ते बोलावलंय फक्त. तर गाईज माझा लुक तुम्हाला कसा वाटला? इकडे मी फोटो टाकते फ्रेश एकदम.
तर तुम्हाला माझा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे. बाय बाय.